आणि आता क्रिकेटच्या बातमीकडे जाऊया। विराट कोहलीच्या टीम इंडियाचा रांची कसोटी जिंकण्यासाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे। ईशांत शर्माने मॅट रॅनशॉ आणि रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला पहिल्या सत्रात माघारी धाडून ऑस्ट्रेलियाची स्थिती 4-63 अशी बिकट केली होती। पण त्यानंतर शॉन मार्श आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांना एकही विकेट मिळू दिली नाही। या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आता भारताची 152 धावांची आघाडी मोडून काढली आहे। चहापानानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 170 अशी मजल मारली आहे। क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संसगिरी आपल्यासोबत आहेत। संसगिरी सर, पहिल्या सत्रात पारडं कुठेतरी वाटत होतं असं की भारताच्या बाजूने आपण पुन्हा एकदा ड्रॉच्या दिशेने पण मॅच जाऊ शकते अशी आताची स्थिती आहे। आता जी चालली आहे ते ड्रॉच्या दिशेनेच चालली आहे, कारण जोपर्यंत आपल्याला विकेट मिळत नाही तोपर्यंत आणि आणखीन काही खेळाडू आहेत तर अर्थात क्रिकेटमध्ये कसं सांगता येत नाही की एखादी विकेट जाते आणि त्याच्यानंतर 2-3 पटकन पडू शकतात। पण हे असं का घडलं याचा जर विचार केला तर सगळ्यात पहिलं क्रेडिट त्या 2 बॅट्समनना द्यायला पाहिजे। आणि जे दोघंही तरुण बॅट्समन आहेत की अशा दबावाखाली खेळण्याचा त्यांना अनुभव नाहीये, विशेषतः भारतीय खेळपट्ट्यांवर आणि बॉल फिरत असताना। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांचं क्रेडिट त्याला अक्षरशः द्यायलाच हवं, म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमत असू नये। पण त्याचबरोबर आपला अश्विन सुद्धा निष्प्रभ ठरला, ही गोष्ट महत्त्वाची आहे। आणि त्याला ठरवला तो हँड्सकॉम्ब किंवा मार्शने हे म्हणता येईल, कारण अश्विनला खेळताना त्यांनी थोडी रिस्क घेतली, स्टेप आउट होऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मारलं, त्याच्या रन्स गेल्या, त्यामुळे त्यांच्यावरचाही दबाव गेला आणि हळूहळू ते भारतीय जो लीड होता भारताने दिलेला त्या लीडच्या जवळ सरकले। ही सगळ्यात महत्त्वाची घटना झाली। मला असं वाटतं की वेगवान गोलंदाजावर म्हणूनच त्यांनी थोडासा भर दिला की या विकेटवर चेंडू खाली राहतो, थोडासा इनस्विंग होऊ शकतो, रिव्हर्स स्विंग, त्याच्यात जर LBW मिळाला तर मिळाला। ही स्ट्रॅटेजी विराट कोहलीने खेळली, पण आपण कौतुक करूया ते ऑस्ट्रेलियन फलंदाजांचं। निश्चित ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चिवटपणे फलंदाजी केलेली आहे। आगामी तासामध्ये नेमकं काय होतं यावर आपलं लक्ष असेलच। धन्यवाद संसगिरी सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल।